22 जानेवारी 2024 रोजी शासनाला आम्ही 15,000 लोकांच्या माध्यमातून मोर्चा काढला होता। शासनाला निवेदन दिले होतं की सदरच्या गुन्हेगार हे हॅबिच्युअल गुन्हेगार आहे, यांना मोक्का लावा, फास्टॅग कोड लावा, अशा 5 ते 6 मागण्या आम्ही मान्य करण्यासाठी मोर्चा काढला होता। त्यावेळेस संबंधितांनी आम्हाला शब्दही दिलेला होता की आम्ही मोक्का लावतो, यू करतो तू। यापैकी कोणीच काही आमच्याकडे बघितलेलं नाही, पण संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सदरच्या आरोपींचा मोक्का लावतो आणि त्यांचा जो 2 नंबर धंदा आहे 12 पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो बंद करतो। आणि इतकं असताना त्यांनी काय केलं काय माहित नाही, पोलिसांना त्यांनाच माहिती आहे। तो धंदाही बंद झाल्याने आरोपींना 8 महिने होऊन मोक्का लावला नाही। त्यावेळेस ते बोलले होते की आम्ही मोक्का लावून आरोपींना जेलमध्ये चढवतो। 6 महिन्यातच आरोपींचे जामीन व्हायला लागले। भारतामध्ये पहिल्यांदा असं होतंय की मोक्का मधला आरोपी नसताना सुद्धा, फक्त 302 असताना, हॅबिच्युअल क्रिमिनल असताना, भारतामध्ये पोलिसाचा मर्डर झालेला असताना, भर चौकात मर्डर झाल्याच्या नंतर त्या आरोपीचा पहिल्यांदा जामीन, अटकपूर्व जामीन मंजूर होतो। ना आता पुन्हा एक गॅरंटी देतो की पोलिसांनी गरज नसताना, अटकपूर्व जामीन असताना पुरवणी चार्जशीट पाठवायची गरज नव्हती। पुरवणी चार्जशीट पोलिसांनी पाठवल्यामुळे त्या आरोपीचा अटकपूर्व जामीन हा कंटिन्यू 1001% होईलच। काय फक्त याच्या मागे फक्त पोलिसांचं सहकार्य या दृष्टिकोनातून म्हणून पोलिसांना आजही आम्ही संधी देतो की तुम्ही आज मोक्का लावा, आरोपीचे 2 नंबर धंदे बंद करा। जर नाही केल्यास आम्ही मुंडन आंदोलनात शब्द दिला होता। आजही पोलीस झोपलेले आहेत, त्यांना वाटतंय की मुंडन आंदोलन झालं म्हणून संपलंय। मुंडन आंदोलन आज सुरुवात झालेली आहे। याच्यानंतर पोलिसांनी 8 दिवसाच्या आत मोक्याचा प्रस्ताव जर लावला नाही, टाकला नाही, तर पुढची आमची धमकी असेल, आम्ही आत्मदानाची धमकी आजच देतो। त्यासाठी पूर्तता, कायदेशीर पूर्तता आम्ही नक्कीच करणार। म्हणून पोलिसांना विनंती आहे की त्यांना आरोपींना मोक्का लावा। आणि दुसरी गोष्ट अशी सांगतो की कोळी महासंघाचे नेते माननीय रमेशजी पाटील यांना विनंती करतो की तुम्ही फक्त कोळी समाजाचे नेते नाही, तुम्ही धनगर समाजाचेही नेते। फक्त एखाद्या क्रिमिनल आरोपीला वाचवताना धनगर समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, ही विनंती करतो।